रवाना झालं मैदानाकडे. एका बाजूला बघतो आपण मनोज पवार सर आणि त्यासोबतच रमेशजी म्हात्रे सरांना आपण बघतो. दोन पंच आमचं मैदानामध्ये रवाना. पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल येतो. मॅचला सुरुवात. व्हेरी वेल फर्स्ट बॉल फुलटॉस बॉल होता. त्याला फक्त दिशा दिली. मनगड्याच्या सहाय्याने बोलवलंय. बॉल चाला डीप स्क्वेअर लेगला जाईल सीमा पार. डावातील हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बोलवत पुन्हा मैदानाकडे आणि करूया सामन्याला सुरुवात. पहिल्या बॉलवरती चौकारने स्वागत केलंय साईचं. हो दुसरा बॉल कट केलाय. फटका चांगला आहे. गॅप खूप मोठी आहे. पॉवर प्ले सुरू आहे. फिल्डर धावतोय. पॉइंटचा स्वीपरचा शॉट मधनं चाललाय चेस करतोय. बॉल थांबणार नाही. गती खूप फास्ट आहे. बॉल सीमा पार. सलगचा दुसरा चौकार. गौरव चेंडू झाले. 2 षटक सुरू. पॉवर प्लेचं पहिलं. साई म्हात्रे मान फ्रॉम देसाई. संघनायक आहे तर संघनायकावरती प्रति हल्ला चढवला जातोय. सलग 2 आले. थोडंसं थांबवलं होतं फलंदाजाने. ऍक्च्युली तो रेडी नव्हता आणि पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय साई. हो वेगवान बॉल प्रत्युत्तर दिलंय पण झेल होता तिथे असं वाटलं होतं. थोडस डाऊन होता पण झेल ड्रॉप झालाय. बॉलची गती कमी झाली. आय थिंक हाताला स्पर्श करून बॉल चालला होता मागे. पुन्हा तोच फिल्डर धावत होता. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. ऍक्च्युअली त्याचा घडतंय काय. बॅकअप नव्हतं. कलेक्टिंग झाली नाही आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजाने पुन्हा घेतलाय. क्विक सिंगल पुन्हा एकदा इथं चोरून घेतली आहे. 2चं रूपांतर 3 धाव्याने केलं. 3 धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती 11 धावा. सो आपण बघतोय जी जेवणाची आम्हाला व्यवस्था करून दिली ते आमचं प्रल्हादजी कालन उर्फ पीके ज्याने आम्हाला ही संपूर्ण जेवणाची सोय करून दिली. त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांना व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो. आपलं सर हार्दिक हार्दिक स्वागत. बोला मैदानाकडे. हो चांगला बॉल टप्पा पडला. आतमध्ये आला. लेग बाय. पाला बॉल लागतो. पिल आय थिंक असं वाटलं हलकसं करत होते की काय. सिरीजला गाडी आली. सिरीज लाईक मध्ये सिंगल वगैरे भेटली. धावाचा संख्यावरती आपण बघतोय 12 धावा. चेंडू झालेत 4 बॉल 12 धावा. ओव्हर नंबर 1चा खेळ सुरू आहे. दिमागतीचा बॉल. लेंथ खूप लवकर पिकअप केली आहे. हो वेल जस्ट कॅच. काय सुरेख झेल टिपलाय तिथे. लॉंग ऑन वरनं जवळपास वाईडिश पर्यंतचा पाठला केला. उमेश तिथे उभे होते. सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती. 1 डाऊनचा 3ऱ्या क्रमांकावरती येतो आहे. शक्ती मडवी. हो शक्तीचा पहिलाच बॉल फेस करतोय. उडवलाय बॉल. पहिल्या टप्प्यावरती बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग डीप मध्ये क्लिअर करतोय बाउंड्री लाईन. चौकार.
माझ्याकडे षटक संपन्न पहिला धावा दाफलगावरती गडाच्या मोबदल्यामध्ये 15. गडीबाज जरूर झाला तर यश जरूर मिळत गोलंदाज साई मात्रेला, पण धावा सुद्धा आल्या 15. थोडंसं गावीना मागडे षटक ठरलंय ते मात्र बघायला गेलं तर साई मात्रेचं पॉवर प्लेचं पहिलं दुसरं षटकाला सुरुवात दिली. पाटील फिरकीचा गोलंदाज पुन्हा देसाई गावचाच अगोदर वेगवान, आता फिरकीचा जादूगर. 16 रन आहेत, सॉरी माफ करा 15 16 रन आहेत. या ओव्हरमध्ये 15 ला एक लेग बायची सुद्धा होती. सोळा रन झालेले आहेत. बॉल हवे मध्ये सुद्धा गोलंदाज जातोय आणि त्यापासून थोडासा दूर चेंडू जेव्हा खाली पडेल तोपर्यंत सिंगल, क्विक सिंगल पूर्ण केले. फॉलो थ्रू मध्ये झेल करण्याचा प्रयत्न केला होता पण तसं काही घडताना दिसलं नाही. एकदा मिळाला एक रन अपलक. 17 वरती तर 17चा खतरा कोणाला बसतोय, गोलंदाजाला की फलंदाजाला. धावा पलकाव 17-1 झालाय. चेंडू ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचं P2चं दुसरं षटक सुरू आहे. स्क्वेअर लेग सज्ज आहे, लॉंग ऑनला वाईड डिश सज्ज आहे. लॉंग ऑफ वाईड डिश मध्ये असेल, पॉइंटला असेल. सुपर कव्हर शॉट मध्ये थर्ड मॅन फाईन लेग आणि शॉट मिड ऑन शॉट मिड ऑफ. 30 सेकंडच्या मध्ये आता शॉट मिड ऑफला एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये सरकवलं जातं आणि एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मध्ये सज्ज असेल. पुढचा बॉल घेऊन येतोय दिलीप पाटील, फिरकीचा गोलंदाज. हो सफल होऊन गेला होता, पुन्हा एकदा मन बनवलं. या अगोदर असा चौकार बघायला भेटला होता पण आता तसं घडताना दिसत नाही. डॉट बॉल येतोय, कमबॅक करावं लागेल या ओव्हर मध्ये दिलीप पाटील, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आला होता धावा 15-16, जिथे मात्र 15 धावा बघितल्या आपण आणि एक लेग बायची धाव. कधी कधी असं समीकरण बघायला भेटतं की लेग बायची धाव गोलंदाजाच्या खात्यामध्ये ती ऍड केली जात नाही. सो कधी कधी आमच्याकडून सुद्धा चुकी होते, तो क्षमा मागतोय. धावा झाले दापलकावरती 17, चेंडू झाले 2. ऍक्च्युअल बॅटमन पुन्हा रेडी नव्हता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो आपल्या ट्रॅक वरती. हो फटका तरी ते चांगला गॅपमधून बॉल चावल होतो. पायाच्या तोला कडा लागली होती. पायाच्या दिशेने बॉल टाकण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळाली, एक नंतर फलक जाईल पुढे 18 वरती. या सिंगल डबलला आता प्राधान्य दिलं जातं. पहिल्या ओव्हर मध्ये चौकार बघायला भेटले. सो मुख्य व्यासपीठावरती आगमन होतो उसरकर गावचे गोरख मामा यांचं इथं आगमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे, गॅप आहे, फिल्डर आहे तिथे, प्रोडक्शन दिले गेलंय. चेस करतोय, फिल्डिंग चांगली आहे, फेकी चांगली आहे, कलेक्टिंग सुद्धा होते पण 2 धावा थांबवू शकत नाही. 2 धावा फलक 20-0 20 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर रिमेनिंग सेकंड ओव्हर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू. 4 बॉल झालेत. गोलंदाज दिलीप पाटील, फिरकीचा गोलंदाज हे कुठेतरी आपली जादू दाखवतोय, कारण की एकही मोठा फटका त्याने सध्या मारून दिला नाहीये. पुन्हा एकदा तसंच काहीतरी घडतंय. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. इथे मात्र सुरक्षक चांगलं बॉलवरती पोहोचतोय पण अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आहे, तो व्हाईट +1 म्हणजे धावा मिळत आहे 2. दोन परत जाईल पुढे दापल करते कोण बघतो आपण. धावा 22-22, 4 बॉल 22. स्वापारदोषिक आलाय देवेश वडापाव सेंटर गोरख मामा यांच्याकडनं कॅश प्राइज झालाय. सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर हो इथे मात्र सफल होऊन गेला होता. बॉल हवे मध्ये, बॉल चावल होतो लॉंग लेगला, फिल्डर धावतोय शॉर्ट फाईंडचा. चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत या 2 धावा. गोरख मामाकडनं कॅश प्राइज झाला. सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 1111 रुपये आणि सलग 6 बॉल 6 मारले तर 2222 रुपये. आणि झेल जर पकडला बाहेर सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांसाठी तर 200 रुपये असतील. देवेश वडापाव
गोरख मामा यांच्याकडनं कॅश प्राइजेस आहेत. हो इथे मात्र आता स्विच झालं होतं, रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं. पाठ आणि चेंडूचा संपर्काने या डॉट बॉल येतो, षटक होत आहे. संपन्न या ओव्हरमध्ये कमबॅक खूप चांगलं दिलीप पाटीलचं. ₹111 आणि त्यानंतर सलग 6 बॉल 6 षटकार जर मारले तर ₹2222 आणि हैवा कॅश साठी म्हणजे सीमारेषेच्या बाहेर जर रिझल्ट टिपला तर ₹200 आहे कॅश प्राइज. संध्याकाळपर्यंत असेल, जोपर्यंत स्पर्धा सुरू आहे, जोपर्यंत आज मॅच सुरू आहे तोपर्यंत हे प्राइज असेल. चला ओला माझ्याकडे पुन्हा एकदा आपण सामन्याला करूया सुरुवात. 2 षटकार संपन्न धावा 24 धावा बलकावरती घडी बाद 1 गोलंदाजी ट्रॅक वरती राजू काठे. हो लो फुल टॉस पहिलाच बॉल फटका चांगला लॉफ्टेड ड्राइव्ह बघायला भेटतोय. लॉंग ऑफ येतो चेंडूवरती उचलून फेकतोय, रनआउटची संधी आहे आणि फलंदाज होतोय बाद. कॉल नव्हता अगोदर, दोघांचं कॉर्डिनेशन जुळले नाही. आता शक्तीला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावे लागते. धक्का दुसरा. मुख्य व्यासपीठावरती मी इन्व्हाइट करतोय कोळेगावचे आमचे मनोहरजी पाटील. त्यांना मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती येऊन आपण असं नसतं व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बोलतो पुन्हा मैदानाकडे पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळालाय. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये हा विकेट, कारण की फिल्डिंग चांगली झाली होती, फेकी चांगली, कलेक्टिंग चांगली, ॲक्युरेट थ्रो बघायला भेटला आणि त्याच रूपात रनआउट. फलंदाज झाला शक्तीबाद मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज आला खेळपट्टीवरती सचिन भोईर, मानपुरा मुंबार्ली संगणक. पुन्हा फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा बॉल चाललाय, लॉंग ऑनला ट्रॅपल होतो, फिल्डर आहे तिथे हेमंत, चांगली फिल्डिंग, फेकी चांगली, कलेक्टिंग चांगली, फिल्डिंगही चांगली होते. एकच धावमध्ये सिंगलने आता प्राधान्य दिलं जातं. एकने दापलक पुढे जाईल, दापलकावरती बघतो धावा आपण 26-26. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आला होता, त्याच्यानंतर 8च धावा आल्या होत्या. बघितलं पण दिलीपच्या ओव्हरमध्ये जिथे एकही मोठा फटका बघायला भेटला नाही, तिथे त्याने कमबॅकला सुरुवात जी केली त्याच्याच पावलावरती अगदी राजू काटे पाय ठेवतो. सध्या तरी त्याने 2 बॉलमध्ये फक्त 2च धावा दिल्यात, एक सांघिक यश मिळवून दिले. अजून 4 बॉल बाकी. सॅकेटला आता फलंदाज सचिन भोईर आला, मानपुरा उंबारली. बराच वर्षाचा अनुभव सचिनकडे सुद्धा आणि त्याला माहिती आहे फलंदाजी कशी करायची. बॉल हवेमध्ये, फिल्डर धावतोय, पाठलाग सुरू आहे. लॉंग ऑफ चेंडूवरती येईल, एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत या 2 धावा अजून मिळत असताना दोन धावफलक पुढे चाललंय. धावफलकावरती एकूण धावा 28 आपण बघतो. चांगली आता गोलंदाजी मानावी लागेल, कारण की कमबॅक खूप चांगले केलं दोन्ही गोलंदाजाने. एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. एका 2 मोठे फटके आला तर स्कोर बोर्ड अगदी वेगाने पुढे जाईल आणि ते आता करावं लागेल. पुन्हा लो फुल टॉस आणि आता पॅरल स्ट्रोक आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि ₹200 कॅश प्राइज घालवलेला आहे. षटकार येतोय.
9ची धाव, 7 धावा एकाच बॉलवरती. धावा फलकावरती एकूण 35 धावा. पुन्हा इथे लो फुल टॉस, पण आता थोडंसं यॉर्कर लेंथ मध्ये बॉल टाकायचा प्रयत्न केला तर खोदून काढला त्या बॉलला. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि रनआउट सॅक्रिफाईस करावे लागेल. विकेट पुन्हा एकदा. अजून एक फलंदाज बाद. तुझे ऐलू मी दर्शनाला ना तुझे. काढलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय लॉंग ऑफला. फिल्डर येईल त्याला चेस होणार नाही. बॉल जावा का बाहेर. झाला सीमा पार चौकार. सलगचा दुसरा चौकार सचिन भोईरच्या बॅटमधनं. पाण्याची मागणी केली आहे. 12th मॅन, 12वा खेळाडू पाणी येऊन जायचं आणि या चौकाराने धावसंख्या आपण बघतोय पुढे जात असताना 44 44 धावा. षटक संपन्न 3 धावा दापलगावरती 44. गडी बाद झाले एकूण 3. सचिन आला आणि सचिनने आक्रमणाला सुरुवात केली. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं बघायला भेटले. बॉलच्याकडे पुन्हा ट्रान्सफर झाल्या संपन्न. आता रणनीती स्ट्रॅटेजी रचल्या जातील कारण की आता वाद संवाद केले जातील कारण की विचार करूयात. धाव फलकावरती धावा आहेत एकूण 44. षटक संपन्न 3. धाव फलक अगदी वेगाने पुढे सरकले. या ओव्हर मध्ये जो एक खराब बॉल आला नो बॉल त्याच्यावरती षटकार, त्यानंतर 2 सलग चौकार. हो पहिलाच बॉल लाईन खराब आहे. दिलीप पाटीलची पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मेन पंचाच्या भूमिकेत आपण आता बघतोय मनोज पवार सरांना मान फ्रॉम उत्तर शिव. व्हाईट बॉल 45 हवा फलकावरती. दिलीप पाटील सेकंड स्पेअर मध्ये ज्याने दुसरं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं ज्याच्यामध्ये 8च धावा त्याने खर्च केला. त्या फक्त तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. हो बॅटची कडा बॉल मागे चाललाय लॉंग स्टॉकला. दोन्ही फिल्डर आहेत त्यांना बीच करतोय आणि बॉल जाईल सीमा पार. येतोय चौकार.
बॅटची कडा घेतली, बॉल मागे गेला, फिल्डर होते तिथे दोन्ही उपस्थित पण त्यांच्या गॅप मधनं बॉल यष्टीरक्षकाला बीट करून 4 धावा. पुन्हा धाव बॅटम बॅट्समध्ये खोदून काढला बॉल यॉर्कर लेनचा, खूप चांगला बॉल होता. फिल्डर आहे तिथे, सेकंडचा कॉल दिला सचिनने आणि सचिनने सांगितलं की मी दुसरी धाव कंप्लीट करू शकतोय. 50 अप, 51 धावाला फलकावत लागल्यात फलंदाजी करताना. तर बघतो आपण ते म्हणजेच टीम अक्षदा 11 हेदुटणे या संघाच्या, सॉरी माफ करा, श्री बालाजी इस्टेट टीमचा बॅटची कडा आणि स्टँडच्या मागे यष्टीरक्षक चप्पल आहेत. साई फलंदाज होतोय बाद, धक्का क्रमांक 4 मैदानावरती. आता फलंदाज रवी मात्रे मैदानाच्या बाहेर. रजनीकांत गायकवाड येतो, फलंदाज बाद झाला. बघायला गेला स्टँडच्या मागे साई खूप क्लोज यष्टीरक्षण करतोय, कारण की फिरकीचा गोलच नसेल. त्याला माहिती आहे एकाच गावचे दोन्ही खेळाडू आहेत. सो संघनायक साई आहे तो मस्त्यांच्या मागे उभा, तर एका बाजूला गोलंदाजी करतोय दिलीप पाटील, फिरकीचा गोलंदाज. समोर आता नवीन फलंदाज, लो फुल टॉस, फटका तर चांगला आहे. फिल्डर आहे मिड विकेटला डीप मध्ये, त्याच्याकडे झाली चुकी. चुकी अशी तुम्हाला करावी लागणार नाही, कारण की आज चुकीचं रूपांतर आता झाले चौकाराने. हा बॉल सीमा पार, येतोय 4. पुढे जाईल फलकावरती एकूण धावा 55, 55 स्कोरबोर्ड. 4 गडी बाद झाले, 55 धावा फलकावरती. बघतोय पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला केलायचा होता. आता यष्टीरक्षक बीट झालाय, रनआउटची संधी आली आहे, चौकार आलाय. घडतंय काय, रनआउटची 3री विकेट आय थिंक इथे मिळते. फलंदाज होतोय बाद रजनीकांत गायकवाड. ज्या प्रकारे तो आला त्याने चौकार ठोकला हे स्पष्ट केले होते, पण त्याला सुद्धा आता रनआउटच्या संधीमध्ये बाद व्हावं लागतं. अजून धक्का. सचिन भोईरला आणि तो स्ट्रायकेटला सरकला चेंडू झाले या ओव्हरचे. हो फटका इथेही चांगला, फिल्डर आहे तिथे उभे, पॉइंटचा फिल्डर. त्याला बॅकअप येतं एक्स्ट्रा कव्हर डीप मधनं, सिंगल कंप्लीट आणि ओव्हर नंबर 4चा खेळ संपन्न. स्ट्राईक आता त्याने स्वतःकडे ठेवली, षटक संपन्न. 4 धावा फलकावरती. एकूण आपण बघतोय स्कोर बोर्ड ऑन 56, 56 धावा फलकावरती लागल्यात. गडी बाद झाले एकूण 5 गड्यांचा मोबदल्यामध्ये 56 धावा. नवीन फलंदाज आला, तो नॉन स्ट्रायकेटला असेल. बॅटर नेम बॅटिंग करणारी टीम फलंदाज सचिन पाटील. सचिन भोईरच्या सोबत होता सचिन पाटील मैदानावरती, पण तो नॉन स्ट्रायकेटला असता एक स्वतःकडे ठेवले सचिन भोईरने, कारण की त्याला मध्ये स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये आता धावा करणं अनिवार्य असेल त्याच्या टीमला. आणि तो आला आता पुन्हा स्ट्रायकेटला. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल आता गोलंदाज. उमेश पाटील. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये उमेश पाटील आलाय. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. समोर सचिन भोईर. पहिला बॉल, हो धीम्या गतीचा बॉल आतमध्ये जातोय, टॉट येतोय, सचिनला बीच करतोय बॉल. प्रत्येक टॉट बॉल दबाव टाकेल तुमच्यावरती.
हो फटका चांगला बॉल चालला लॉंग ऑन लॉंग ऑफचा फिल्डर येतोय चेंडू खाली सरळ दिशेने खेळून गेला रन आउट फेकी येते ॲक्युरेट थ्रो येतोय पण 9 सेकंडला सचिन धावत होता तो थोडासा दूर वरती होता पण फेकी जोपर्यंत कलेक्ट झाली बॉल लेफ्ट वरती लावला तोपर्यंत सचिन सेकंडला पोहोचला होता 9 सेकंडला फेकी झाली होती ऍक्च्युअल मध्ये 2 धावा मिळाला 2 धावा जाईल पुढे धावफलकावरती एकूण धावा 58 धावा सफल झाला जागा बनवली फटका चांगला बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला व्यासपीठा जवळ येतोय देऊन जाईल धावा 4 श्री बालाजी स्टेट ध्रुवी 11 संघात दाफलक जाईल पुढे दाफलकावरती एकूण धावा 62 धावा दाफलकावरती बॉल झाले आतापर्यंत 3 मध्ये धावा खर्च केलाय उमेश पाटीलचा पुढचा बॉल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय कट करायचं होतं सोडून दिला पंच वळले पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा खराब चेंडू लाईन चुकीची होती या बॉलवरती 63 धावा दाफलकावरती लागतायत स्कोर बोर्ड बघितलं मागच्या मॅच मध्ये 64 झाल्या होत्या एक लढवय्या स्कोर उभा झाला होता 5 ओव्हर मध्ये आणि इथे सुद्धा 63 झाल्यात पुढचा बॉल फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय लॉंग ऑफ धावतोय पाटला करतोय हो चांगली फिल्डिंग फर्स्ट अटेम्प्टलाच बॉल उचलून फेकतोय तोपर्यंत 2 धावा थांबवू शकत नाही 2 ने धाव फरक चाललाय पुढे 65 चेंडू झाले 4 2 बॉलचं केलं अजून बाकी स्लॉग ओव्हर मध्ये 7 पर्यंत बघायला गेलं तर हवं तशा धावा आल्या नाही एक चौकार जरूर आला 90 धावा आल्या 4 बॉल मध्ये म्हणजे अजून 2 बॉल बाकी आहेत एखादा मोठा फटका अजून आणि वारे असेल बॉल हवेमध्ये फिल्डर आहे तिथे पाठमोरा धावतोय जे सोडणार नाही बॉल नोमॅन्स लँड मध्ये पडतोय प्रयत्न तो करत होता जरूर पण सूर्याची किरण अखेर त्याच्यावरती पडत असावीच कारण की ज्या प्रकारे त्याने हात पुढे केला होता सो हा जजमेंट कधी कधी चुकीचा होतो असं बॉल पाठीमागे त्याच्या खूप गेला आणि तो जेव्हा बॉलवरती पोहोचेल तोपर्यंत 2 धावाचा अजून अवधी होता या 2 धावफलक पुढे बघायला भेटले 67 शेवटचा बॉल 11 आतापर्यंत आल्यात शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का 70+ बघायला भेटतील का की त्याचा आतमध्ये स्कोर थांबेल सचिनने सांगितलं होतं की 60च्या प्लस अभि जाण्याचा प्रयत्न आता इथनं फुल टॉस बॉल पंचांचा इशारा येतोय मनोज पवार सरांनी सांगितलंय की हा बॉल नो आणि +6 धावा इथनं मात्र षटकाराचा इशारा येतोय आपण बघितलं तर रमेश म्हात्रे सरांचा नो +6 आणि या धावा मिळतील 7 पंचांच्या डिसिजनला रेफर केल्या आणि आता चेक केला जाईल पुन्हा एकदा नो बॉल आहे की नाही स्नोबॉल पंचांचा इशारा आलाय फ्रीट पुढचा बॉल असेल म्हणजे या बॉलावरती फक्त तुम्हाला बॅट मध्ये आणायचे झेल उडो या नाही उडो फक्त रन आउट असेल फ्रीटच्या बॉलाला धीम्या गतीने टाकलाय फसवा चेंडू टाकलाय आणि इथनं मात्र टॉट बॉल येतोय धाव झालाय संपन्न इथे आपण बघतोय 70+ तर झालं 74 धावाला फलकावत लागला आणि 75चा आता करायचा पाठलाग भल्या मोठ्या धावांचा डोंगर उभा केलाय त्याचं कारण सचिन भोईरची फलंदाजी खूप चांगली राहिली जो 4थ्या क्रमांकावरती आला होता तब्बल 34 धावा 34 धावाचा मॅरेथॉन इनिंग बघायला भेटले सचिन भोईरच्या बॅट मधनं चेंडू आपण बघतो त्याने फेस केले एकूण आमचं गुणसंख्या लेखक आम्हाला सांगतील 13 बॉल त्याने फेस केले आणि तब्बल धावा केल्या 34 सचिन भोईर एक मॅरेथॉन इनिंग नॉट आउट राहिलाय डाव संपन्न 74 वरती आणि 75चा यत्न करायचा पाठलाग चला या बॉलवर आपण मैदानाकडे पुन्हा एकदा आणि कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन 75चा पाठलाग करताना मी तुर्तास सांगतो धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल
ह्या ऐकूयात या 75चा पाठला करताना आवाज पुन्हा डोंबिवली आणि सागावचा बालू पाटील सरांना. सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. ग्रामीण प्रीमियर लीग 2025 GPL सुप्रीम आपण तर सिक्सर सुप्रीमचे चषक वापरले गेलेत आणि गुडलिकाच्या भूमिकेत पुन्हा एकदा पिंटा जोशी आम्हाला जॉईन देतात आणि सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. GPL ग्रामीण प्रीमियर लीग 40 प्लेचा धमाका आपल्याला बघायला मिळतोय. 75 धावांचं लक्ष्य म्हणजे 15च्या सरासरी धावा करायच्या. इथून जर आव्हान टिकायचं असेल अक्षता 11 हेडूटने 40 आपण तर संघाला तर इथून या धावा चेस करावं लागेल. खास करून साई म्हात्रे सारखा बॅटर आहे तो जर मैदानावर थांबला आणि राजीव काठे तर 2 बॅटर असे की हे 2 बॅटर देखील हा लक्ष्य पार करू शकतोय. पण त्याच्या समोर तितकीच चांगली गोलंदाजी आहे ती म्हणजे सचिन भोईर आणि कंपनी. चला चेंडू घ्या जरा सुनील. जुने चेंडू लगेच पंचांनी जमा करायचे. पहिले तर 2 वाजल्यात बरोबर 2 वाजल्यात. एक महत्वपूर्ण सेमीफायनल देखील आपल्याला पिंट्या खेळायचे. सामना सुरू होतोय. सेमीफायनलची एक मॅच देखील आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर अरविंद पाटील येते. ऑन साइडला शॉट फाईनल शॉटला ग्रीन झोन मध्ये एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. डीप स्कोअर लागला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला क्षेत्रक्षण सचिनला आपण पाहू शकता. रोहित शर्मा कॅक्शन हार्दिक एंटरप्राइजेस आपण आला ऑन साइडला टर्न केलाय. बॅटच्या आपण तोला चेंडूला वेग प्रचंड वेगाने चेंडू टाकला आणि बॅटने पाठवून दिला चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. आर्या 11 खार्डीमध्ये मॅचेस ना त्या दोन्ही संघाकडे आला असेल तर आपल्या आल्याची नोंद करते. अरविंद डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका 2 टप्प्याने चेंडू टन टन करत सीमारेषा पार चौकार.
काटेने इरादे स्पष्ट केलेत का करो या मरोची मॅच आहे. अरविंद राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हो बॅक पुढे गेलाय. पंच खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे ते खूप चांगलं क्षेत्र शक्तीचं अन्यथा चौकार अजून एक बघायला मिळालं असतं. धावसंख्या 9. दुपारच्या भोजनानंतर प्रत्येकांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे आणि प्रत्येक जण ऊर्जेचा वापर करतो मैदानावर. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्न पोटात जाणं फार गरजेचं आहे. ताकद येते, ऊर्जा प्राप्त होते, एनर्जी प्राप्त होते. साई म्हात्रे या बॅटरला काहीतरीच करावं लागणार आहे आता. इथून प्रतिष्ठेची लढाई आहे. रजनीकांत बघा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण सीमार तैनात आहे. सचिन बघा वाईडिश लॉंगनला डीप मध्ये आहे. पण मनोज पवारला आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला ऑन साइडला टायमिंग बेमिसाल. वन बाउन्स चेंडू सीमारच्या पार. दणदणीत चौकार. डीजे मास्टरने बघा ना गाणं किती सुंदर लावलंय ना. मॅचचा मोठा शिकारी आहे हा. बॅटरला माहिती आहे कधी बॅट खोला, बॅटचा फेस खोला. तर 13 आल्या आहेत. 15ची सरासरी असताना पहिल्याच षटक प्रगतीपथावर आहे. धावा आपण तर 4 चेंडूमध्ये 3 चौकार आले. 13 धावा आल्या आहेत. एक सिंगल आली आहे. 15ची गरज असताना अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करते अरविंद पाटील. पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारतो. स्ट्राईकला साई म्हात्रे ऑन साइडला पुणे टर्न केला. डाऊन दी ग्राउंड मिडविकेट चेंडू वेगाने चालला. डीप अंतर क्षेत्ररक्षक येतोय. मिसफील्ड झालीये. जी गॅप होती 2 पायाच्या मधून तिथून चेंडू सीमारेषा पार. चौकार. पिंट्या जोशी 17 धावा आल्या आहेत 5 चेंडूमध्ये. साई आणि राजूने दमदार स्टार्ट दिलाय पहिल्या मॅच सारखा. हो यष्टा उद्ध्वस्त. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली अरविंदनी. अरविंद सांगतोय आता झालं गेलं ते विसरून जा. आता मैदानावर काहीतरी करायचंय. इथून कमबॅक होऊ शकतोय. येणारे आपण 17 धावा धावल कधी लागल्यात. येणारे 24 चेंडू अजूनही 58ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. इथूनही मॅच मध्ये काही होऊ शकतंय. 58 धावा करायच्या 14.5च्या सरासरीने किशोर सारखा आपण तर इथे बाद झालाय तो म्हणजे साई. नवीन बॅटर तर उमेश आणि राजीव काटे ही जोडी मैदानावर आहे. हनुमान पाटील देखील आपण तर शाखा प्रमुख गोडेली गावचे ते देखील थोडासा फेरफटका मारतायत. थोडंसं टेन्शन वाढलंय त्यांच्यावर देखील. टेन्शन क्रिकेटरांनी घ्यायचं असतं, प्रेक्षकांनी घ्यायचं नसतं. पिंट्या जोशी नाही आपण फक्त सामना पाहू शकतो ना शाहू पाटील. आपण काहीच करू शकत नाही. तर टाळ्या वाजून नाही तर टाळ्या वाजू नाही शकत. आपण शांत बसू. प्रोत्साहित करू, प्रोत्साहित नाही करू. सचिन आलाय. काय जबरदस्त बॅटिंग केली सचिन भोईरनी. 13 चेंडू 34 धावांची खेळी केली. एक संयमी खेळ केली. आक्रमकतेने खेळी केली. रवीला आपण लॉंग ऑफला पाहू शकता. आमचे गुणलेखक भावेश पाटील जीपीएल मध्ये गुणलेखन करतात. त्याचं एकमेव कारण रवी भोईरला मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो कारण ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले. पिंट्या जोशी. सचिन फुलटॉस होता. यावेळेला अपील केलं जात आहे. कदाचित सचिनला माहिती आहे की लेग स्टंपवर पिचिंग होती. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या ऑफर करते 18. सचिनने अपीलच केलं. त्याला मध्ये चेंडू पिचिंगच लेग स्टंपवर आहे त्यामुळे तो अपील करत नाही जास्ती. सचिनने चांगली सुरुवात केली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतो. तर रवी कोणत्या पोझिशनला जातो पाहायचा आता. रवी उमेश एकत्र क्रिकेट भरपूर खेळले. त्याला सचिनला देखील माहिती आहे की उमेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. तर मिड विकेटला क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. वाईडिश लॉंगॉनला आता का लॉंगॉनला येतोय अरविंद. चला अरविंद जरा फास्ट या. थोडं सहकार्य करा कारण अजून एक आम्हाला सेमीफायनल देखील आज कव्हर करायची. रमेश म्हात्रे बघा भरपूर कसरत करावी लागते. तर रमेश म्हात्रेला पाहिलं ना गोटस्कर हंबरची डिकी बडची आठवण येते आपल्याला. डेव्हिड शेपर्ट
हो चांगला चेंडू उडवला यावेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण शक्ती वेगाने आलाय एकदा कंप्लीट केले चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण भारी भक्कम शरीराची शक्ती आहेत पण चेंडूवरती किती वेगाने आले बघा ना चित्त्याच्या चपळाईने चेंडूवर आलेत लीग मॅच जेव्हा जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा तुम्हाला परफॉर्मन्स चांगला करायचा असतो कारण तुम्हाला माहिती आहे त्या संघात जर आपल्याला खेळायचं असेल तर पुढच्या वर्षी आपण चांगला परफॉर्मन्स करणं फार गरजेचं आहे अक्षय 11 संघ चॅम्पियन संघ आहे दुसऱ्या टर्मचा पण आता इथे मात्र त्यांना आज करो या मरोची स्थिती राजू काठे काय करतो पाहिजे आता सचिन राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो घारी लुका एंड कडून बॅकपुढे गेले पंच केला यावेळेला 20 फीट झाले एक धाव कंप्लीट केले वेग थोडासा कमी केला एक धाव पूर्ण झाले दुसरी होतं का पाहिजे 2 झाल्या आहेत अजूनही चेंडू मिळत नाहीये 3 झाल्या असत्या राजू नकार देतोय साईला माहिती आहे की एक धाव फार महत्वाची आहे जेव्हा एका धावेने सामना गमावला जातो ना तेव्हा मात्र कळतं की ते एक धावेची किंमत काय असते पिंट्या जोशी कारण का संख्यामध्ये शून्याला फार महत्व आहे शून्य नसेल तर काहीच नाहीये ओ फटका चांगला आहे डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फ्लॅट सपाट मारला स्टोक षटकार पिंट्या जोशी 0 पुढे असतील ना त्याला महत्व नाही मागे पाहिजेत मागच्या संख्येला फार महत्व आहे धावसंख्या धावफलका 27 मॅच मध्ये शिरकाव करतोय राजू काठे आक्रमक बॅटिंग करतोय हा चेंडू बॅकपुढे जाऊन कट करायचा तर यावेळेला व्यवस्थित होत नाहीये बॉटमला चेंडू लागतोय डॉट चेंडूची समाप्ती सचिन भोईकडे प्रचंड अनुभव 5 लाखाची ग्रामीणची पहिली स्पर्धा जिंकणारा हा संघ पेंढारकरच्या मैदानावर सचिन भोईर आपण तर रेग्युलर संघातून 40+ मध्ये रवी 40+ मध्ये हा संघ देखील एक बॅलेन्स संघ आहे उंबारली 40+ संघ हा चेंडू लाईन पावी लागणार यावेळेला पंच आमच्याकडे फिरतायत म्हणजे समजायचं की वाईट चेंडू आहे जसं आपण म्हणतो ना घड्या उलटा फिरला की समजायचं सेल संपत आल्यात तसं पंच आपल्याकडे फिरले का समजायचं शाहू पाटील वाईट आहे 28 धावा धावफलकावरती लागल्यात सचिन राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्ग होतो टाकला राजू काठे हो फटका चांगला यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला रवी आहे खूप चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण गुड थ्रो काय 4 आर्म्स आहेत बघा ना 40+ खेळाडू पण फिटनेस किती चांगलं आहे बघा ना यंगस्टर लाजवेल असं फिटनेस बघायला मिळतंय आजच्या 40+ सर्व खेळाडूंचं 45चे पण आम्ही खेळाडू पाहिले देसाईच्या मैदानावर काय जबरदस्त फिटनेस रमेश देखील आले आहेत बघा कारण त्यांना माहिती आहे आपली मॅच नंतर आपण तयारीने जाणं मैदानावर फार गरजेचं आहे आर्या 11 खार्डी आणि हार्दिक 11 चला भिवंडी चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचे खेळाडू दिसत नाही सचिन मात्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मैदानात काही आपल्याला चलबिचल दिसणार नाही धावसंख्या धावफलकाकडे पाहू शकता यावेळेला 29-75 ची गरज असताना 29 धावा धावफलकातील लागले आहेत म्हणजे उर्वरित समीकरण येणारे आपण तर 18 चेंडू 46 ची गरज हा षटक फार महत्वाचा आता पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर कोण येते कोणाचा वापर केला जातोय अरविंद पुन्हा इथं दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय अरविंदचं षटक फार महत्वाचं असणार आहे कारण संदपगाव एंड कडून धावा येत आहेत पहिल्या षटकात अरविंदने धावा दिल्या तब्बल 17 या षटकात वापसी केले घारिलेन कडून सचिनने 46 ची गरज आहे अजूनही धावा दिल्या धावफलकाकडे पाहू शकता यावेळेला पिंट्या जोशी आम्हाला माहिती आहेत 29 पिंट्या जोशी देखील अजून भोजन करणं बाकी आहे भूक लागली पण फार महत्वाचा जॉब करतात ते गुणलेखन कुणाला बसून जाऊ शकत नाहीये कारण दबाव फार त्यांच्यावर देखील आहे कारण पिंट्या जोशीने स्वतःला इम्प्रूव्ह केलंय स्वतःच्या मेहनतीने ते आता मोठ्या मोठ्या स्पर्धेत बसतायत समालोचन देखील खूप चांगलं करतायत क्या बात आहे बघा पिंट्यावरती किती प्रेम आहे बघा हनुमान पाटीलचं केळी खा वजन वाढवा हो ऑन साइडला टर्न केलाय डाऊन दी ग्राउंड मिड विकेटला चाललाय चेंडू एक धाव कंप्लीट केले मिसफील्ड झाले 2 होतात का पाहिजे राजूने कॉल दिलाय सहजतेने 2 होत आहेत धावसंख्या धावफलकात 31 धावा अजूनही 44 ची गरज आहे 17 चेंडू मध्ये अरविंद राईट आर्म राऊंड द कट मार्ग टाकला राजू चांगला चेंडू तर यावेळेला सॉफ्ट आहे चेंडूला खेळून काढला डाऊन दी ग्राउंड मिड विकेटला चेंडू चाललाय शक्ती आलाय 2 धावा होत आहेत का पाहायचंय राजू किती वेगाने धावलाय बघा धावसंख्या धाव पाहू शकता
तर सुरेश चौधरी चांगले क्रिकेटर उर्फ मामा सुरेश दादा आम्ही म्हणू त्यांना. या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जवळजवळ 3 ते 4 वर्षांनी आम्ही देखील त्यांना पाहू आज. येतचे बाबा ते 30 धावा फलकाती लागल्यात. अरविंद खूप चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. ओ लॉफ केलाय पुढे सरसावले डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून लॉंग ऑन सी मार्शा बाहेर षटकार. लाखात एक नंबरचा जोडा पाटलांचा बैलगाडा नाही, पाटलांचा बैलगाडा नाही, आता इथे काठेंचा बैलगाडा मैदानात गाज चालला पाहिजे. नाही पिंट्या जोशी थोडस चुकीचं वर्तणूक करू नका. केळा आपण खाल्लाय मैदानात टाकलाय, पडला तर कोणी नुकसान होईल. नाही आपण एक क्रिकेटर जर जाणार थोडंसं क्रिकेटरचं दुःख जाणून घ्या. शाहू पाटील लगेच बघा, त्यांना माहिती आहे की नाही कोणत्याही अप्रिय घटना कोणत्याही खेळाडूला होता कामा नाहीये. शशांक बघा केळा खाल्ला आणि टाकून दिली घाण मैदानाच्या बाजूला. पिंट्या जोशी सवयीमध्ये जरा अरविंद पुढे गोलंदाजी मार्कस टाकला. राजू हा फटका चांगला चपराक लगावली, पंच केलं, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय टन करत सीमारच्या पार चौकार. आपल्याबद्दल रंगवतोय, मॅच रंगली आता पिंट्या जोशी. राजीव काठेने जबरदस्त मॅच मध्ये वापसी केली. अजूनही धावा हव्यात आपण तर 75 ची गरज असताना धाव फलकावरती धावा लागल्यात आपण तर 43. अजूनही इथून धावा हव्यात. पत्ती हा चेंडू बॅकवर्ड गेला, कट केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. एक धाव कंप्लीट केले, 2 होतात का पाहायचंय. थोडस गोलंदाज आपण तर इथं चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकतोय कॉटनी वॉलची ऍक्शन बघायला मिळाली. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. ज्यावेळेला पिंट्या जोशी आम्हाला माहिती येतात 45 धावा धावफलकात आपण पाहू शकता. खरं 75 ची गरज असताना 45 धावा धावफलकातील लागल्यात. 30 ची गरज अजूनही. मॅच संपली नाही. 30 षटक प्रगती बतावले. संदपेनकडून धावा येतात. राजूने आतापर्यंत धावा खूप चांगल्या कुठल्यात. 34 वर उलट हो लॉफ्ट यावेळेला लॉफ्ट केलाय डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून लॉंग ऑफ सीमारेषा पार. गोरा मामाचा जिथे वडापावचा स्टॉल आहे तिथे जाऊन चेंडू लँड होतो. षटकार. फिफ्टी कंप्लीट. 24 ची गरज आता. 22 धावा आल्यात. त्याने मगापासून धावा येतात म्हणजे अरविंदने तब्बल 2 षटकामध्ये धावा दिल्या. तब्बल विचार केला तर एकूण 39 धावा दिल्यात त्यांनी. जबरदस्त महागडे षटक. 51 धावा म्हणजे 24 पाहिजे 12 चेंडू मध्ये. आता संघनायकाला थोडासा विचार करावा लागलाय. मी मगाच सांगितलं साई किंवा राजू तो थांबला तर धावा त्या करू शकतात. आणि राजूने आता अशा पल्लवित केले. काय जबरदस्त बॅटिंग केले. आता उमेश पाटील काय करतो पाहिजे. उमेश पाटीलचा रोल काय असणार पिंट्या जोशी इथून. खरं उमेश आक्रमक बॅटिंग करतो की राजूला जास्त स्ट्राईक देतो की तो देखील आक्रमण करतो पाहिजे. त्यांनी पॅराडाईज सर बघा थोडंसं राऊंड ऑफ घेत आहेत दुपारचं भोजन झाल्यानंतर. कारण भोजन झाल्यानंतर चालणं फार गरजेचं. शतपावली तरच तुमचं अन्न पचन होतं, अन्यथा ऍसिडिटीचा त्रास होईल तुम्हाला. पिंट्या जोशी हल्ली काय झालंय लोक जेवले का हातात रिमोट नाही तर मोबाईल नाही मग तिथेच थोडासा गार झोप लागते. जाऊया मैदानाच्या दिशेने. येणारे 12 चेंडू 24 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. मॅच मध्ये शिरकाव केले, वापसी केली. राजीव काठे सारखा बॅटर मैदानावर आहे, लढतो मैदानावर. सचिन पाटील येतो गोलंदाजी मार्कवर.
वैयक्तिक पहिल्या संघात 4थं षटक गणतोय मंथन माळी. काय जबरदस्त क्रिकेट खेळलाय आणि जबरदस्त झेल घेतला त्यांनी आणि त्यामुळे 2 सामने जिंकला त्यांचा संघ. SSC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली संघ. ओमकार पाटील देखील बघा आमचं दुपारचं भोजन झाल्यानंतर थोडंसं चेहऱ्यावरती प्रसन्नता वातावरण बघायला मिळतंय. डाऊ खरा बॅटर तर उमेश काय करतो पाहिजे ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉर्ट लेग स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षण वाईड इस्ट लॉंग ऑन मिड विकेटला क्षेत्ररक्षण नाहीये. सचिन घारीलगाव एन कडून हो चांगला चेंडू खोलवरचा टप्प्याचा चेंडू खोदून काढला. एक धाव कंप्लीट केले. पायचं 2 होतात का राजूने कॉल दिलाय आणि 2 झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 ला 2 मध्ये कन्वर्ट करणं फार त्यामुळे दबाव कमी होतो. तर समीकरण बदलतं. तर धावा झाल्या धावफल किती 53 म्हणजे 22 धावांची गरज आहे. चेंडू मागे 2 धावांचा गरज आहे. इथून जर एकाच 2 षटकार आले तर मॅच मध्ये मजा येईल. सचिन राईट आर्म ओव्हर द मार करतो. शॉर्ट ऑफ चेंडू पूल केला. यावेळेला पोझिशन मध्ये आले. 1 बाउन्स स्क्वेअर लेग सी मार्शा बार मच नीडेड चौकार. त्यांच्या पाठीमागून थोडंसं क्षेत्ररक्षण थोडंसं आता सीमरच्या तैनात करतोय. मिड विकेटला आता क्षेत्ररक्षण एक पाठवतोय. वाईड इस्ट लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण पाठवतोय. लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण 4 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळते. सचिन होल उंच गेलाय चेंडू स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू चालला. यावेळेला आउट ऑफ पार्क षटकार. थोडीशी रिक्षा आहे ना ती थोडीशी जरा व्यवस्थित करा. त्याची आरशी येते बघा पूर्णपणे आमच्या समालोचन कक्षामध्ये. शाहू दादा बघा ही रिक्षा आहे ती समोर आमच्या. 63 धावा. पिंट्या जोशी मी मागाशीच म्हणालो होतो की राजीव काठे त्याला 7 देणं फार गरजेचं आहे. साईने 7 लवकर सोडली. 14 चेंडू 40 धावांची खेळी करतोय. राजूची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. टाळ्या का वाजल्या पाहिजे पिंट्या जोशी. टाळ्या वाजल्याने खेळाडूंचं प्रोत्साहन वाढतं हिंमत वाढते त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. आणि बघा तिकडून फटकेबाजी चालू पण तिकडे मात्र भीम काळन देखील डगआउट मध्ये बघा खेळाडू कक्षामध्ये सारखे पाणी पितात. क्या बात आहे. हो उडवलाय उंच गेलाय. टायमिंग चांगलं होत नाही. झेलची शक्यता आहे. रवी आल्या झेल ड्रॉप. 2 धावा झाल्या आहेत. कॅचेस विन द मॅचेस. दबाव 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 आणि दबाव बघायला मिळते. दबावामध्ये सातत्याने चुका होतात आणि चुका झाल्या का त्याची पनिशमेंट मिळते तुम्हाला. धावसंख्या 65. सामना खुला झाला. आता 10 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत पिंट्या जोशी सांगतात आम्हाला अजूनही 8 चेंडू 10ची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये पूर्णपणे वापसी होईल. अक्षदे लिहून संघ हे डुटणे. सचिन थोडंसं मागं राईट आर्म ओव्हर द मार करतो. शकला उमेश. हो हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. हाईट मिळत नाहीयेत. 7 चेंडू 10ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. काहीतून दोन्ही संघ अजूनही मैदानात खेळतायत. कोणताच एक संघ हारला नाहीये. सचिनचा हा चेंडू फार महत्वाचा आहे. साकला उमेश. ओ एक चेंडू मागे सरकला. यावेळेला चांगलं क्षेत्र शोधतोय. शॉट थोडा बांधला. आता येणारे चेंडू 6. गरज पिंट्या जोशी 9ची. सचिन या षटकात दिल्या धावा तब्बल आपण जर विचार केला तर पिंट्या जोशी आम्हाला सांगतायत 15 धावा आल्या. म्हणजे मगाशी 22 आणि आता 15 म्हणजे एकूण धावा आल्या 2 षटकात तब्बल 37 धावा आल्यात. म्हणजे पिंट्या जोशी जर 37 धावा 2 षटकात आल्यात तर 9 का होणार नाहीत. मग 9 धावांची फक्त गरज आहे. धावा झाल्या धावफल कधी पिंट्या जोशी. आपण पुन्हा एकदा समीकरण सांगूया. 66 धावा झाल्यात. 9ची गरज आहे. साई मात्रे बघा काहीतरी मेसेज देतोय. खेळाडू मात्र मीटिंग करताय. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग करणं फार गरजेचं आहे. ओमकार पाटील देखील बघा चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. दुपारचं भोजन झालं. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्न जेवलंच पाहिजे. पाणी पिलंच पाहिजे. एक वेळेला अन्न नसलं तरी चालेल देवानंद पाटील पण पाणी पिणं फार गरजेचं आहे.
पाणी प्या, दुसऱ्याला पाणी पाजा. जबरदस्त मॅच रंगली. राजू काठे मैदानावर ना जबरदस्त काठी रोवून उभा राहिलाय. त्याला माहिती आहे की इथून हारलो तर स्पर्धेतून बाहेर जाऊ, जिंकलो तर अजून एक चान्स मिळेल. आणि जिंदगी में आपण म्हणतो ना, मोके कम ठोके ज्यादा मिळते. आणि मोका मिळालाय त्याचा फायदा घ्यायचा आहे तुम्हाला. साईने काहीतरी मेसेज दिलाय, पाणी दिलंय, पाणी पाजलंय. संघाच्या विपक्षांना पाणी पाजायचं तर मॅच जिंकायची. चला साई लवकर, चला चला मॅच सुरू करा लवकर. मॅचचा एक रिदम असतो तो तोडू नका. चला लवकर, चला चला. पंच बघा सूचना करतात. रमेश मात्रे मैदानावर असल्या कधी सांगणार, मनोज रमेश सातत्याने ते खेळाडूंना सांगत असतात, कारण त्यांना माहिती मॅच आपल्याला कव्हर करायचे. मनोज जरा चला चला सूचना करा खेळाडूंना. मनोज पवार जबरदस्त आमचे आपण आता पंच आहेत. भरपूर त्यांनी देखील पिंट्या तुमच्यावर का संघर्ष केला. पहिला सुरूला भरपूर लांब गेले, आसनला गाव गेले, शहापूर साईडला गेले, भिवंडीमध्ये गेले. पण आता बघू तिथे आहेतच, मनोज पवार आहेतच. आणि आता सर्वात मोठी रायगडमधली स्पर्धा देखील आली आहे. आपण म्हटले तर चैतन्येश्वर खुटारीची स्पर्धा. ना पिंट्या दोषी वाडीला आईस्क्रीमची गाडीच लागते फायनलला त्या खुटारीच्या स्पर्धेत. किती खा आईस्क्रीम, असं नाही एक वेळा दोन वेळा नाही, पाहिजे तेवढ्या वेळा खा, गाडी हलत नाही शेवटपर्यंत. जाऊया मॅच दिशेने. गिरीश आलाय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचा 5वं षटक, स्लॉगरचं षटक, हानामारीचं षटक. संघ नायकाने विश्वास असेल आणि विश्वासा लायक गोलंदाजी करतो का पाहिजे. गिरीश पाटील एक एक्युरेट गोलंदाज, एक चांगला गोलंदाज लेफ्ट आर्मर, पण त्याच्या समोर तेवढा डावखुरा चांगला शैलीदार बॅटर आहे. त्यामुळे आता चांगलं कॉन्टेस्ट मिळेल. लेफ्टी विपक्ष लेफ्टी. 6 चेंडू 9ची गरज आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंट लेग, एक क्षेत्ररक्षण शॉर्ट लेग रिजन मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट लॉंग ऑन, ऑफ साइडला शॉर्ट टर्बाइन पॉइंट कव्हर, लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण डीप जाणार आहे. गिरीश तयार होतोय संदगाव एंड कडून. हा चेंडू उडवलाय, प्रॉपर टायमिंग झाले का? हो टायमिंग चांगला झालाय. चेंडू गेलाय सीमारच्या पार, जाता जाता मिळून देतो उमेशला साधावा, संघाला साधावा षटकार. संघाचे पुरस्कर्ते बघा गणेश पाटील ज्या पोझिशन मध्ये मगाशी पासून बसल्यात पहिल्या चेंडू पासून त्याच पोझिशन मध्ये आमच्या डाव्या बाजूला. जणू काय मौन रूप त्यांनी धारण केलंय ना. मी तर म्हणे रिलॅक्स व्हा गणेश. चालेल चालेल चालेल, देऊ. एक धाव कंप्लीट केली, 2 होतात का पाहायचंय. गुड थ्रो. आता गरज आहे फक्त 2 धावांची. नाही शशांक इच्छा असेल तर या तुम्ही देखील कॉमेंट्री करा, काय हरकत नाहीये. नाही काल देखील मी बघितलं की शशांक जेव्हा रमेश क्षेत्ररक्षण करते तेव्हा सारखे ते थोडेसे नाराज व्हायचे. काय हरकत नाही, खेळाडू असं पाहिजे. एक तरी आपल्या खेळाडूंबद्दल हेच सांगणं. अजूनही बघा 2 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही 4. राजीव काठे पायचा मॅच विनिंग स्ट्रोक येतो का त्यांच्या बॅटमधून की गिरीशीतून विकेट मिळतो. एक वेगळी शैली त्यांची रनअपची. स्वीप केला या बेला, टोला चेंडू लागलाय आणि विजयाचा चौकार. राजू काठेने काय जबरदस्त बॅटिंग केली. पिंट्या जोशी सांगतायत